नमस्कार मंडळी, माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. माझा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू. आजचा दिवस आहे रविवार, म्हणून घरात थोडा आराम आणि थोडी खास तयारी. सकाळी उठल्यावर आंघोळ करून झाल्यावर देवपूजा केली. घरात देवपूजा केली की देवाचं नामस्मरण केल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळते. आजचा दिवस खूप छान जावो, सगळ्यांवर देवाची कृपा राहो अशी प्रार्थना केली. सकाळी देवपूजा झाल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी गरमागरम चहा घेतला आणि मग नाश्त्याला चविष्ट पोहे बनवले होते. छान फुलले होते. त्यामध्ये कांदा, मिरची, मटार घालून पोहे बनवले. सध्या मटारचा सीझन आहे, त्यामुळे मटार सगळ्या पदार्थामध्ये मी तर वापरते. तुम्ही पण कसे करता नक्की सांगा. सकाळची सुरुवात मस्त झाली. आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. सकाळचे 9:15 वाजले होते. मी आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून नाश्ता केला. नाश्त्याबरोबर मी तुम्हाला बोलली होती तशी मला कांदा पोहे असू दे नाहीतर काही असू दे, खाताच मला नाश्त्याला वगैरे चहा लागतो, त्यामुळे मी चहा घेत होती. आज संडे असल्यामुळे संडे स्पेशल जेवण झालंच पाहिजे. दुपारचे रविवारचे जेवण म्हणजे काहीतरी स्पेशल असायलाच हवं. आज दुपारी आम्ही चिकन बिर्याणीचा बेत केला होता. चिकन बिर्याणीसाठी सर्वप्रथम कांदा चांगला करपूस असा तळून घेतला. त्याच्यानंतर मी वड्याचं पीठ बनवण्यासाठी थोडासा भात शिजायला टाकला होता आणि त्यामध्ये मी बारीक चिरून कांदा टाकून त्याला चांगलं 1-2 शिट्ट्या दिल्या होत्या आणि त्यामध्येच मी हे पीठ वड्याचं मळलं. वडे इतके सुंदर आणि छान होतात. मिस्टरांनी पुदिना आणला होता आणि चिकन पण घेऊन आलेले, कारण आज चिकन बिर्याणीचा बेत होता. त्यामुळे मी चिकन 2 वेळा स्वच्छ चांगलं धुतलं. त्याच्यानंतर दही, आपला सुहाना चिकन बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि जे काही मसाले, लाल मिरची पावडर, मीठ, हळद वगैरे सर्व त्या चिकनला मी घालून चांगलं चिकन, तळलेला कांदा पण त्याच्यासोबत मी टाकला आणि चांगलं चिकन मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवून दिलं. तोपर्यंत माझा पुलावचा चिकन बिर्याणीसाठी राईस पण रेडी झाला होता. पण आता मी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी जे चिकन फ्राय करून कांदा टोमॅटोमध्ये करून घेण्यासाठी ते पहिल्यांदा वाफवायला ठेवून दिलं. इतका सुंदर सुगंध घरामध्ये दरवळत होता ना, खूप छान छान एकदम सुगंध येत होता आणि असं मस्त वाटत होतं. असं आज रविवार आहे असं वाटत होतं. आणि या साईडला मी आता चिकन सुक्क बनवायचं आहे ना, त्यासाठी कांदा, थोडासा टोमॅटो घालून चिकन चांगलं एकदा दोनदा वाफेवर मी चांगलं असं वाफवून घेतलं. आणि इकडे मसाला थोडा तोपर्यंत ते चिकन शिजते तोपर्यंत मी इथे मसाला फ्राय करून घेतला. आलं लसूण आपलं जे भाजकं वाटप आपण बनवतो तेच, आणि त्यामध्ये चिकन मसाला घातला. आणि इकडे माझा बिर्याणीचा मसाला पण रेडी झाला होता आता. आणि ते चिकन पण वाफेवर चांगलं शिजवत होतं. मग नंतर मी हे पाणी होतं ते चिकनमध्ये घालून घेतलं आणि मसाला घालून डायरेक्टच शिजवायला ठेवून दिलं. असं पण करून बघा, खूप मस्त टेस्टी लागतं आणि ते मसाला असतो त्यामध्ये एकदम मुरतो होतो. आता मी इकडे बिर्याणीचा बेस पण लावायला घेतला. चिकन बिर्याणीचा मसाल्याचा एक बेस लावला, दुसरा पण लावला आणि त्यावर कोथिंबीर, कांदा वगैरे चांगलं सगळं टाकून मी आता ती बिर्याणीमध्ये थोडंसं तूप दोन्ही साईडने टाकून असं घेऊन एक खाली तवा लोखंडी ठेवलेला आहे. ते लोखंडी तव्यामुळे कसं जळत नाही ना, त्यामुळे मी लोखंडी तवा ठेवला आणि दम द्यायसाठी मी थोडासा बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवून दिला. इकडे माझं चिकन पण मस्तपैकी रेडी झालं आणि आता मी गरमागरम वडे तयार करायला चालू केलं. वड्याचं पीठ पण इतकं सुंदर फुललेलं होतं आणि मस्त वडे एकदम असे खायला एकदम टेस्टी लागत होते. आणि ते मी तुम्हाला बोलली होती ना, भात शिजवून मी कुकरला 1-2 शिट्ट्या करून त्याच्या पाण्यामध्ये ते पीठ मळलं, त्यामुळे इतकं सुंदर लागत होतं. माझी बिर्याणी पण आता खूप छान आणि एवढी टेस्टी झाली होती, एकच नंबर झाली होती. आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो आणि रविवार असला आणि सगळेजण जेवायला एकत्र बसल्यावरती मजाच काय और असते. आणि त्या जेवणाचा आनंद पण घेता येतो सर्वांबरोबर, फॅमिली बरोबर बनवलेल्या जेवणाची स्तुती केल्यावर भूमीला आवडतं आणि त्या मेहनतीचं सार्थक पण झाल्यासारखं होतं. आणि भूमीला आणि माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे खूप आवडली आणि माझ्या एका फ्रेंडला पण द्यायचं होतं, तिच्यासाठी पण मी मग ते चिकन वडे दिले आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो होतो. खूप मस्त आजचा बेत. आणि असं जेवण बनवलं म्हणजे त्यासाठी खूप वेळ पण लागतो. आणि जेवण त्याच्यानंतर जे रिझल्ट असतो जेवण तर चांगलं होतंच, पण त्याबरोबर आपल्या घरातल्या माणसांनी
आपल्या तोंडून सांगितलं की वा छान जेवण झालं, तर त्या करण्याचं सार्थक पण होऊन जातं आणि ती गृहिणी एकदम सुखावून जाते. तसं प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. मलाही तसं एकदम मला जेवणाची माझ्या स्तुती केली की मला पण खूप आवडतं. मिस्टरांना आणि भूमीला दिला. आता मिस्टर आणि भूमी दोघं जण आपला आपला रिव्ह्यू देतील बघा आता. संडे असल्यामुळे सगळे जण रिलॅक्स मूडमध्येच असतात. जेवण एकदम मस्त झालेलं आहे. संडे स्पेशल वडे मटण, वडे चिकन आणि बिर्याणी एकदम बढिया. या जेवायला. या सगळ्यांनी जेवायला या. या सर्वांनी जेवायला. बिर्याणी मस्त आली आहे, खूप मस्त आली आहे. तुम्ही पण या सगळे जेवायला. आज चिकनचा बेत आहे. चिकनचा रस्सा, वडे, चिकन बिर्याणी आणि सोबत तोंडासाठी कांदा पण आहे. नक्की सांगा कसं, तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आणि सांगा मला कशी वाटते तुम्हाला. आता आम्ही जेवतो आणि मग जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय. जेवण झाल्यानंतर मी मसाला पान खाल्लं आणि त्यानंतर थोडासा दुपारी जेवल्यानंतर आम्ही आराम केला आणि नंतर संध्याकाळी चहा वगैरे घेऊन आम्ही. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग सर्वांना. आता मी थोडी बाहेर चालली आहे. आज संडे आहे. आज मिस्टर भूमी सर्वजण घरामध्ये आहे. आज थोडं बाहेर जायचं आहे, तर मी चालली आहे, मिस्टर आणि मी. असा आमचा साधा पण सुंदर रविवार, घरचं जेवण, देवपूजा आणि कुटुंबासोबत घालवलेल्या वेळ खूप खास होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.